मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये असं एकमेव मंदिर आहे की ते अंबड तालुक्यातील जामखेड या गावात आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अरे काय सही मेरे दोस्त, तर आम्ही दोघ जण सुटलो होतो 5 वाजता, कारण की सेकंड इयरचे पेपर चालू आहे। आजचा पेपर लय मोक्कर आणला, डायरेक्ट रस प्यायला आलो आम्ही। वेदे म्हणे माझ्याकडे पैसा झाला, चला रस पाहिजे तुम्हाला। बसला मग त्याला 70-80 टप्पू आणि रस प्यानं झाले। त्यांचा काय प्लॅन चालू होता काय मी, त्यांचा प्लॅन तर मला माहित नव्हता, पण माझ्या प्लॅनचं लय मला टेन्शन येत होतं, कारण की 7-8 वर्ष झाली माझ्या हेलिकॉप्टरला मीटरच नाही टाकलं। तुम्ही थोडं 2000 फॉलोअर्स होस तर सपोर्ट करा, आपण डायरेक्ट 2000 मीटर टाकून देऊ। आता ते 3-4 तिकडे गेले ना, आम्ही 3-4 इकडे आलो, कारण की आम्हाला जायचं होतं जामवंत गडावर जामखेडला। आणि मला या रुत्याचा मेळच कळणार नव्हता भाऊ काय येतो, कारण की नाही ते गाडी आणू बेजार, रुत्या रुमाल गुंडळू बेजार। त्या रुत्याचं कोणतं गाव होतं काय माहिती, लांबेवाडी का खोंबेवाडी, गेलं त्याच्या गावात सोडून आलो मग डायरेक्ट जामवंत गडापाशी। मित्रांनो, इथे आल्यावर एकदम भारी वाटतं, कारण की उंच गडावर असलेलं जामवंत महाराजाचं मंदिर आहे, आणि थोडं मंदिराच्या आत आलं की जामवंत महाराजाची गुफा दिसून येते। मित्रांनो, घ्या मग जामवंत महाराजाचं दर्शन। मित्रांनो, जामवंत महाराजाबद्दल असे सांगितले जाते की प्रभू श्रीरामाच्या काळामधील हे स्वयंमुख आहे। पुन्हा इथलच्या 12 वाड्याबद्दल असे सांगितले जाते की 12ही वाड्यामध्ये मारुतीचं मंदिर नाही, आणि 13व जामखेड। मित्रांनो, या गडावरील निसर्गरम्य वातावरण खूपच खतरनाक आहे। तर मित्रांनो, हा व्हिडिओ कोणत्या गावाहून बघता कमेंट मध्ये नक्की सांगा, आणि पूर्ण ब्लॉग बघायचा असेल तर युट्यूब साठी कमेंट करा। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक, फॉलो, शेअर, कमेंट करायला विसरू नका।